मोठा श्वास घ्या. डॉक्टर साहेब, मी मोठा श्वास घेऊ आणि सोडू शकत नाही. मला दमा तर नसेल ना? ही अस्थमा किंवा दम्याची सुरुवात असू शकते, पण घाबरू नका, यावर उपाय आहे. डॉक्टर साहेब, जरा मला समजावून सांगा की दमा किंवा अस्थमा कसा होतो? दम्यामध्ये अनेक कारणांमुळे वायुमार्ग म्हणजे श्वासनलिकेला सूज येते. त्यामुळे श्वास घ्यायला आणि सोडायला त्रास होतो. यामुळे छातीत जडपणा येतो. हीच सर्वसामान्य लक्षणे आहेत. दमा प्राणघातक असतो का? दमा सुद्धा डायबिटीज, उच्च रक्तदाब यासारखा एक दीर्घकाळ टिकणारा आजार आहे. दमा सौम्य, मध्यम आणि गंभीर प्रकारचा असतो. तो औषधांनी कंट्रोलमध्ये ठेवला जातो. जगात अनेक मृत्यू दम्यामुळे होतात. डॉक्टर साहेब, दम्यापासून वाचण्याचे कोणते उपाय आहेत? श्वासनलिका अत्यंत संवेदनशील असते. कफ जसा तिच्यामध्ये ओलसरपणा ठेवतो, तसेच प्रदूषणही शोषून घेतो. दम्याच्या रुग्णाला धूळ, धूर आणि अशा ॲलर्जीपासून दूर राहणे फार गरजेचे आहे, ज्यामुळे त्याला खोकला येऊ लागतो. खोकल्यामुळे या श्वासनलिकेमध्ये कफ आणि सूज वाढू लागते आणि ती वेगाने अरुंद होते. त्यामुळे फुफ्फुसांना पुरेसा श्वास मिळत नाही आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे रुग्णाला श्वास गुदमरल्यासारखे वाटू लागते. मग दमा झाला आहे का हे ओळखण्यासाठी कोणकोणत्या तपासण्या असतात? रुग्णाचा इतिहास आणि क्लिनिकल परीक्षणाच्या व्यतिरिक्त रक्ताची चाचणी आणि पल्मोनरी फंक्शन टेस्ट, स्पेरोमेट्री करून दमा आहे का हे समजते. डॉक्टर, आता जरा दम्याच्या उपचारांबद्दलही समजून सांगा. इन्हेलर हा दम्याचा सर्वात अचूक उपाय आहे. लोकांची चुकीची कल्पना आहे की त्याची सवय लागेल. खरी गोष्ट अशी आहे की इन्हेलर हे केवळ एक औषध आहे जे अत्यंत कमी प्रमाणात झपाट्याने श्वासनलिकांमध्ये पोहोचते. त्याचा कोणताही दुष्परिणाम इतर अवयवांवर होत नाही. दम्याची औषधे 2 प्रकारची असतात. पहिले त्वरित आराम देणारे आणि दुसरे कंट्रोलर मेडिकेशन, जे नियमितपणे घ्यायचे असते. योग्य उपचाराच्या अभावी दम्याच्या गंभीर रुग्णांच्या फुफ्फुसांचे नुकसान होते. यामुळे जीवही जाऊ शकतो. थँक्यू डॉक्टर साहेब. मी धूळ, धूर आणि खोकल्यापासून दूर राहण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करेन आणि नियमित तपासणीसाठी तुमच्याकडे येत जाईन. नमस्कार. नमस्कार. काळजी घ्या स्वतःची.